मित्रांनो, अशी ही बनवाबनवी हा चित्रपट 23 सप्टेंबर 1988 रोजी प्रदर्शित झाला होता। हा चित्रपट आता 36 वर्षाचा झाला। या चित्रपटाविषयी तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का? त्या काळी या चित्रपटाचे तिकीट फक्त 3 रुपये इतके होते। 3 रुपयाच्या तिकिटावर तब्बल 3 कोटी रुपये त्यावेळी या चित्रपटाने कमवले। खालचे तिकीट 3 रुपये तर बाल्कनीचे तिकीट 5 रुपये इतके होते। आत्ताच्या मानाने त्या काळचे 3 रुपये म्हणजे आत्ताचे 700 ते 800 रुपये असू शकतात। म्हणजेच त्यावेळी अशी बनवाबनवीने 100 कोटीहून अधिक गल्ला कमवला। त्यावेळी या चित्रपटातील गाणी, डायलॉग्स आणि कलाकारांचा अभिनय या सर्वालाच प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली। आज जरी हा चित्रपट टीव्हीवर लागला तर कोणत्याही वयातला माणूस असू दे, तो टीव्ही समोर बसून पूर्ण चित्रपट अगदी नवीन असल्यासारखा पाहतो आणि पोट भरून हसतो। हा चित्रपट सगळं टेन्शन विसरायला लावतो। हा चित्रपट जसा अजरामर आहे तसे त्यातले कलाकारांचे डायलॉग्स आजही अजरामर आहेत। त्यातलाच एक डायलॉग म्हणजे धनंजय माने इथेच राहतात का, हा कायम लक्षात राहणारा डायलॉग आहे। त्यातीलच आणखी काही डायलॉग्स म्हणजेच हा माझा बायको पार्वती, तो माझा इस्रायलमधला मित्र परवा अपघातात वारला, त्याच्यासोबत तुम्ही दिलेले 70 रुपये सुद्धा वारले, हा शुद्ध हलकटपणा आहे माने। तुझं बरं आहे रे, मला या रानरेड्याशी संसार करावा लागतोय, नवऱ्याने टाकलंय हिला, असे एक ना अनेक डायलॉग्स लोकांना भुरळ पाडत होते आणि ते कायम लोकांच्या लक्षात राहिले आणि राहणार। तुम्हाला कोणता डायलॉग आवडला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।